हॅलो नमस्कार विशाल काय नमस्कार कर. नमस्कार. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स. तर इथं पहा विशाल शाळेतून आलेला आहे. इथं बघा सोनू पण आलेली आहे. आज शनिवार आहे तोपर्यंत तर त्यांना 12 वाजता शाळा होती आणि मग माझं सगळं आवरून घेतलं मी तोपर्यंत 12 वाजता विशाल आणि सोनी यायच्या आधी कर. आणि मग आता करते व्हिडिओला स्टार्टिंग म्हणजे सुरुवात. तर आता हे विशाल शाळेतून आला ना. हो 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 हा काय शिकवलं शाळेत आज? आज नाही का शाळेत नाही का ABCD. सोनू तुला काय शिकवलं? आम्हाला तर काहीच नाही शिकवलं. हां काय मग काय केलं? आम्हाला फक्त याम शिकवली अशी योगा शिकवलं. ओके आम्हाला असं शिकवलं होतं. तर आता जस्ट 12 वाजून गेलेत आत्ताच. तर मग आता शिवायला बसायचं आहे. आणि कालचे शिवलेले ब्लाऊज आहेत ना त्याला पण हुक वगैरे लावायचे आहेत. पण त्या अगोदर आहे ना विशालचं काय चाललंय ते बघा तुम्ही. खुश काफी. तर इथं बघा हे असले स्टिकर आणलेत त्यांनी. म्हणजे हे पुस्तकातलंच आहे. पेज फाडलाय आणि हे ते काय मला म्हणतोय हे जे एक एक प्राणी ना त्याचा एक एक फोटो करून दे मला, असा कट करून दे म्हणतोय चौकोनी. हे असा नाही का नाही, असा कापून दे. हां असाच कापून दे म्हणतो ना. धर बरं सोनू मग मी त्याला कट करून देते. हां नीट तू तिकडे जा. आम्ही दोघं दिसतोत का? हां देते. ओके मी एवढंच करून देणार. मग नंतर मला हुक लावायचे. काय कशामुळे कट करायचे हे तुला? कुठं चिटकवायचे? चल ना 2 मिनटं धर ना मोबाईल. विशाल तू धर असा नीट. दिसते का मी? आज विशाल शूट करते. विशाल पण शिकू राहिलाय आमचा व्हिडिओ शूट करायला. तर नाही का विशाल? मम्मा दिसती ना? ओके चल आता कट करून देते पटापट. मला हुक पण बसवायचे ब्लाऊजला, द्यायचे अर्जंट ब्लाऊज. खुश काफी. मम्मी तो कापत मी तुझं कट करते ना. हा कट करते. स्टिकर कट करायचे ना. हा मम्मी. हां सोनू काय सोनू आली शाळेतून आणि आता लगेच टीव्ही झालाय सुरू. सोनूचा सुट्टी म्हणलं की टीव्ही बघणं. टीव्ही बघणं तेवढं कपाट खेळणे इकडं बघा. गणपती तिकडं कुठं वरी फिरवतोय तो मोबाईल इकडं तिकडं सगळ्या घरामध्ये. विशाल काय करतो तू? नाही का मोबाईल बघते. चल इकडं आणायचं. कोण आडते? तिकडं आडत ते बाहेर. अरे थांब. तर हे बघा त्याला कट करून दिले. आता मला शिवायला बसवायचे. हा देते आता. थांब थोडंसं बाबा, कंटाळा आलाय मला. आज थोडे कपडे वगैरे धुतले तर थोडेसे वाळायला टाकले. तो थोडं नॉर्मल ऊन पडतंय पण अजून आभाळ येते. तर नवरात्रातलं थोडंसं आवरण्यासाठी थोडे कपडे धुते आता. आणि मग काय बाकीचं बघू, आवरू आता जसं होईल तसं. तर मग मी इथं बसले होते हुक बसवण्यासाठी, हुक लावायला ब्लाऊजला. तर इथं विशाल पण माझ्यापाशी बसलाय, लुडबुड करते मध्ये. तर इथं पहा कॅमेरा आहे ना, मोबाईल मी हँडबोर्डला लावलेला आहे पण काही व्यवस्थित कुठं कसा लावा ते कळत नव्हता. तर चला असेच असतं काही ना काही. आत्ताची तर सुरुवात आहे माझ्या चॅनलची. बरेचसे काही दिवस झालेले नाही. जसं शूट करता येईल मी तसं शूट करायचा प्रयत्न करते आहे. आणि तर मग म्हटलं चला हुक लावत होते तर मग म्हटलं कॅमेरा ट्रायबोर्डला लावावा आणि हुक सगळे लावून घ्यावे. आणि हे बघा हे 2 ड्रेसची हात शिलाई करायची मला अजून.
आणि केलेली आणि 2 हुक पण लावलेले 5-6 ब्लाऊजला. आता 2 ब्लाऊजला बटन लावायचे आहेत आणि काजे वगैरे मशीनवर करायचेत नंतर. पण काय होते मग कधी जर वेळ नसला तर मी तशीच ब्लाऊज देते मग डायरेक्ट माझ्या मैत्रिणीकडे, तर मग ती हुक वगैरे लावून देत असते. तर मग त्यामुळं तर कधी वेळ असेल तर मग कधी देते, तर मग म्हटलं आज चला बसूनच लावावं, कारण की खूप कंटाळा आला होता शिवायचा. तर अगोदर हुक लावून घ्यावं म्हटलं, हुक वगैरे बटन वगैरे, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे शिवायला बसायला शिवून घ्यावा मग बाकीचे ब्लाऊज. तर 2च ब्लाऊज द्यायचे होते आज मला, एक बोटनेकचा आणि एक दुसरा माझ्या मैत्रिणीचा. तर इथं पहा मग हुक वगैरे बसवण्यासाठी बसले. ते विशालचं चाललं आहे मध्ये लुडबुड तसं असंच खेळत असतं ते माझ्या अवतीभोवती. तर टी व्ही तर चालला आहे, पण टी व्हीकडे बघणं काही होत नाही जास्त, कारण ज्या कामामध्ये व्यस्त असतं ना माणूस त्याच कामामध्ये जास्त लक्ष देणं असं आहे माझं. तर नुसता लावून ठेवायचा, कानावर शब्द पडतात, आपण काय डोळ्यांनी पाहिलं नाही पाहिलं तरी काही नाही एवढं. तर चला, तर मग असं चाललेलं आहे माझं. लावून ठेवला आहे. कोणती सिरियल चालली तर ते पण नाही माझ्या लक्षामध्ये, मी कारण बघत होते इकडे तिकडंच आणि हुक बटन लावून घेत होते फटाफट, कारण की ते ब्लाऊज द्यायचे होते. माझी मैत्रीण येणार होती घ्यायला, तर मग म्हटलं होतेत का नाही, तर म्हटलं फटाफट लावून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग ब्लाऊजचं स्टिच करण्यासाठी घ्यावा. तर एक ब्लाऊज तिचं पण द्यायचं आहे अर्जंट आणि माझा पण द्यायचा आहे, पण माझा दिला म्हटलं करून ठेवा, डिझाईन आहे. आणि ते बोटनेकचा डिझाईनचा ब्लाऊजचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की जाऊन पहा. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी डिझाईन पण बनवत असते आणि झटपट पण बनवत असते. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण डिझाईनचा ब्लाऊज माझा रेडी होतो. आणि जर खूप जास्त वर्क वगैरे डिझाईन करायचं असेल तरच मग थोडासा जास्त वेळ लागतो, नाहीतर मग खूप सोप्या पद्धती आणि खूप कमी वेळामध्ये डिझाईन मी करत असते. तर मग माझं बटन लावायचं काम चाललं इथं. तर मग म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा पण मारावा. आणि विशालचं मध्येच काहीतरी चाललेलं असतं, बाहेर जातो येतो, तर मग मला ते ओरडायला लावतो. तर मग मी त्यालाच बोलत होते की विशाल घरात ये म्हणून. तर मग आता माझे बटन ते लावून झाले की मी आवरून घेते फटाफट. हे बघा बटन वगैरे लावून झाले माझे. तर मग म्हटलं आता आवरून ठेवावा. जे त्याचे ब्लाऊज त्याच्या पिशवीमध्ये मी ठेवून देत असते, जेणेकरून तशीच पिशवी आपल्याला कस्टमरला देता येते. तर लावून ठेवून दिले मी पिशवीमध्ये आणि बाकीचं विशालचं पण सामान आवरून घेतलं. तर मग इथं पहा अशा पद्धतीने मस्त असं आवरून घेतलं फटाफट आणि झाडून वगैरे करून घेतलं मग. कारण मग जिथं तिथं वस्तू ठेवल्या तरच मग लक्षात येतं. विशालचा असाच पसारा असतो दिवसभर, काही ना काही चाललेलं असतं त्याचं. खेळणी वगैरे इकडे तिकडे पसरतो, कागद वगैरे कट करतो, इकडं तिकडे टाकतो, काही चाललेलं असतं. तरी मुलांना सांभाळून घर सांभाळून कसं काम करायचं ना, ह्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल. कारण मी स्टिचिंगचं काम करते, तर ते काम खरंच खूप असं अवघड असतं. ज्याला करता येतं त्यालाच कळतं. पण आपण जर संयम ठेवला आणि आपल्यामध्ये जर हे असलं तर आपण नक्कीच ते पण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आपल्याला एकदा सवय लागल्याच्या नंतर मग फटाफट कामं होतात. तर मग माझे अशा पद्धतीने कामं सगळे चाललेले असतात. आणि आता झाडू टाकला सोनीने एकदम खाली असा दिवाण खाली, तर मला तिथं वाकावं लागतं. तर मग फटाफट म्हणलं झाडून वगैरे घ्यावा. त्याने कागद केलेले होते आणि तो असाच मध्ये ओरडतो बाहेर जाऊन. बघा तुम्हाला आवाज येत असेल थोडा. तर इथं पहा मग म्हणलं भाई ओव्हर करून आवाज द्यावा, कारण की जर कॅमेराच्या जवळ असलं म्हणजे मोबाईलच्या जवळ असले तरच आवाज येतो, नाहीतर मग इतर वेळी आवाज वगैरे येत नाही चांगला. मग काय होतं लांबून बोलल्याच्या नंतर एवढा काय आवाज येत नाही, कारण की माईक नाही आहे माझ्याकडं अजून. तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या